जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आज आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आलेल्या नवीन FRP अद्यतनावर बोलणार आहोत. तर केंद्र सरकारने 2026-27च्या ऊस हंगामासाठी ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीत म्हणजेच FRPमध्ये वाढ केली आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशातील लाखो ऊस शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 2026-27च्या ऊस हंगामासाठी FRP 10.25% रिकव्हरी रेटसाठी 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे. यापूर्वीच्या हंगामात FRP 355 रुपये प्रति क्विंटल इतकी होती. आता त्यात सुमारे 2.8%ने वाढ करण्यात आली आहे. रिकव्हरी रेट 0.1%ने वाढवल्यास प्रति क्विंटल 3.56 रुपयांची अतिरिक्त रक्कम आणि घटल्यास तेवढीच कपात होणार आहे. हा निर्णय घेऊन केंद्र सरकारने देशातील सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह 5 लाख कामगारांना थेट फायदा मिळवून दिला आहे. जास्त रिकव्हरी असलेल्या ऊस पिकाला दिलासादायक दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या गरिबी कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे या राष्ट्रीय धोरणाशी जोडला गेला आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP वेळेवर मिळावी यासाठी राज्य सरकारनेही नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यांकडून आता किमान 10 कोटी रुपयांची बँक गॅरंटी घेण्यात येणार आहे. जर कारखान्यांनी नियोजित मुदतीत FRP दिली नाही तर ही गॅरंटी वापरून व्याजासह रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. उच्च न्यायालयाने देखील ऊस शेतकऱ्यांसाठी एक रकमी FRP देण्याचा निर्णय रद्द करणारा जुना आदेश रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना वेळेत निश्चित दरात ऊसाची रक्कम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. म्हणूनच हा FRP निर्णय फक्त अंकांची वाढ नसून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनावर थेट प्रभाव टाकणारा आहे. बेहतर रिकव्हरी, चांगला दर आणि बँकेची गॅरंटीची तरतूद यामुळे शेतकरी स्वावलंबी झाले तरच राष्ट्राचा विकास शक्य होईल. आपला प्रश्न, सूचना किंवा अनुभव नक्की कमेंटमध्ये लिहा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या अशाच नवीन अद्यतन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबून अपडेटसाठी पुढच्या तयार राहा. धन्यवाद.